नाशिकमधील बियावके कॉलेज आवारात भीषण आग लागली। फटाक्यांची आतषबाजी केल्याने आग लागल्याची माहिती मिळते। भारतीय संघाच्या विजयानंतर केलेल्या आतषबाजीमुळे ही आग लागली आहे। अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ मात्र टळलेला आहे। मात्र काल भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला आणि त्यानंतर देशभरात सेलिब्रेशन पाहायला मिळाला, जल्लोष पाहायला मिळाला। फटाक्यांची आतषबाजी ठिकठिकाणी झाली, मात्र नाशिकमध्ये ही दुर्घटना घडली आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत। किरण, नाशिकमधील BYK कॉलेज आवारात फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे भीषण आग झाली, किती नुकसान झाले या आगीमुळे? खरं तर आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघानं एकूणच जिंकलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगामध्ये ठिकठिकाणी भारतीयांनी जल्लोष केलेला होता आणि या सगळ्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये देखील नाशिककरांनी मोठा जल्लोष केला। या जल्लोषाच्या दरम्यान फटाक्यांची आतषबाजी देखील केली आणि अशातच त्या BYK परिसरामध्ये देखील आगीची घटना घडली। खरं तर आनंद व्यक्त करत असताना त्या सगळ्या दरम्यान आग लागल्यानं मोठी गर्दी नाशिककरांची ही आग पाहण्यासाठी झालेली होती। आगीमध्ये मोठं नुकसान या सगळ्या काळामध्ये झालंय, मात्र एकूणच जर बघितलं तर अग्निशमन दलानं तात्काळ त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं आणि अग्निशमन दलानं काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडलेली नाहीये। सुदैवानं ही बाब अतिशय महत्वाची आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलानं या सगळ्या काळामध्ये आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर मोठा तणाव देखील या सगळ्या परिसरामध्ये झालेला होता। पोलिसांनी या वेळेला गर्दी पांगवण्याचं देखील काम केलं। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे कॉलेजच्या आवारात भीषण आग लागली।